महत्वाची बातमी, शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलंय। राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापन करायचं ठरलं असं फडणवीसांनी म्हटलंय। हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये घडामोडी घडल्या। फडणवीसांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य आहे। 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट जी लागली ती पवारांच्या एका पत्रामुळेच लागली। हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं असं फडणवीसांनी म्हटलं। या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। अमित शहा, पवार, अजित पवार, पटेल एकत्र एका बैठकीला उपस्थित होते। त्याच बैठकीमध्ये आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांनी माझी भेट घेतली। सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं। राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी, मग सरकार स्थापन करू असं बैठकीमध्ये ठरलं। पवार राज्याचा दौरा करणार, मग भाजप राष्ट्रवादीचं स्थिर सरकार स्थापनेची घोषणा करणार होते। बैठकीमध्ये सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं। राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पवारांनी पत्र दिलेलं ते माझ्या कार्यालयामध्ये टाईप झालेलं। पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले। प्रत्यक्षात शरद पवारांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली।